आणि फायनली आमचं कन्क्लुजन निघालं. वेलकम टू एपिसोड 5 ऑफ आमची लव्ह स्टोरी. कालच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आमचं ठरत नव्हतं जेजुरीला जायचं की नाही, पण आम्ही फायनली म्हटलं की जाऊ दे, जे होईल ते होईल, बघून घेऊ, पण आपण जेजुरीला जाऊनच येऊ. आणि जे काही झालं ना त्याचा रिझल्ट सगळ्यांच्या समोर आहे. आम्ही टोटल 4 जण गेलो होतो जेजुरीला. त्यातल्या 3घांचं एका वर्षाच्यात लग्न झालं, तेही कोणाचाही लग्नाचा प्लॅन नसताना. सो जे सगळीकडे बोललं जातं ना ते कदाचित खूप जास्त खरं आहे असं मला माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून वाटतं. असो, मी स्टोरी परत कंटिन्यू करते. पार्थ जेव्हा कंपनीमध्ये लागला ना तेव्हा त्याचं एमटेक झालं होतं, पण त्याची कॉन्व्होकेशन सेरेमनी बाकी होती आणि त्याची अशी इच्छा होती की आम्ही सगळ्या फ्रेंड्सनी मिळून ना त्याच्या सेरेमनीला जावं. पण त्याच्या कॉलेजकडून ना तेवढे पासेस अवेलेबल नव्हते, त्यामुळे तो फक्त 3च लोकांना घेऊन जाऊ शकत होता. त्यातले 2 पास आईबाबांसाठी होते आणि 1 पास बाकी होता. एक दिवस तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला की तू माझ्यासोबत माझ्या कॉन्व्होकेशन सेरेमनीला येशील का. आणि ती माझ्यासाठी खूप जास्त मोठी आणि स्पेशल ट्रीटमेंट होती, कारण की कॉन्व्होकेशनसारखा दिवस ना आपल्या आयुष्यातला मोठा दिवस असतो आणि त्या दिवसासाठी त्याने मला विचारलं हे माझ्यासाठी खरंच स्पेशल होतं. इतके सगळे फ्रेंड्स असताना पण त्याने मला विचारलं, याचं पण मला कौतुक होतं. हा ती वेगळी गोष्ट आहे की जर बॅकग्राऊंडमध्ये त्याने दुसऱ्या कुठल्या फ्रेंड्सना विचारलं असेल आणि त्यांनी नाही म्हटलं म्हणून त्याने मला येऊन विचारलं तर मला माहिती नाही. पण मी त्यावेळेस इतकी हवेत होते ना की मी असंच अज्युम केलं की त्याने फक्त मला विचारलं आणि आता माझी वेळ होती त्याला उत्तर द्यायची.